आमच्या दोघांचं कॉम्बिनेशन बघा कसं झालं, रेड आणि येल्लो, हल्दी कुंकुम सेम. इथे म्हणजे मी सकाळी उठून त्याला फक्त हे किसायला सांगितलं तर त्याच्याबरोबर मी तिकडे शिपवरती बरा होतो. मग आता मी रस्ते असतो कुठे असतो माहिती ना, आता लंडनला असतो. प्रसाद वाटायला दोघं जण बसलोय. ए झाली 10 तर चौपल 100. हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपल्या घरात आहे सत्यनारायणाची पूजा, म्हणजे मावशीकडे आहे. आता मी कांजूरमार्गला झालो आहे, तुम्हाला दाखवतो काय काय करतात सगळे लोक. इथे बघा गाईज, मामा झोपलाय, त्या बाजूला आवी झोपलाय. मामा पाणी गरम झालं आहे, वेकअप. नानी ते सत्यनारायणाची पूजासाठी तुळस सोडवते, काका इथे पूजा करतात. मावशी बघा किचनमध्ये काय बनवते. मावशी प्रसाद बनवते सत्यनारायणाचा. वा, एवढं रेडी पण झालं. काय बनवते पण? शिरा. ऑलमोस्ट सगळं जेवणच झालंय. मावशी ऑलरेडी तयारीमध्येच होती, फक्त तडके द्यायचे बाकी आहेत. तर तयारी ऑन टॉपच होती काल रात्रीपासून. तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आम्ही हेल्प करत होतो. तर आता काका जेव्हा फ्री होईल तर आम्ही चौरंग पण सजवायला घेणार आहे सत्यनारायणाच्या पूजेसाठी. आय डोंट नो गाईज, बट 2 दिवसापासून पाऊस काय ऐकतच नाही. आता मी काकासोबत चाललोय नाश्ता आणायला. आज पण नाश्त्याला इडली आहे. मामा उठल्या उठल्या काम करायला लागलं. काय करतो मामा? काजू बदाम. आयुष्य चेष्टे या बाईच्यामुळे झोपलेलो, झोपून नाही दिलं. अरे रे, वर असतो मी, मस्त झोपतो. माझा मर्जीचा मालक असतो, मी तो उठतो. तिकडे उठून काम पण तर करतो ना. इथे म्हणजे मी सकाळी उठून त्याला फक्त हे किसायला सांगितलं तर त्याच्याबरोबर मी तिकडे शिपवरती बरा होतो. मग आता मी रस्ते असतो कुठे असतो माहिती ना, आता लंडनला असतो. आता लंडनला झोपून उठलो असतो डायरेक्ट. इथे रोज रात्री उठतो, सकाळी उठतो, आता आवीच दिसतो मला सगळं. इकडे ऍटली दुसऱ्यांची पोरं, काय माझी पण गेलेली पोरं असतील कुठेतरी. प्रसाद रेडी झाला आपला. ते हे काम चालू आहे सजावटचं. गाईज आवी पण उठलंय. हॅलो बोल. येस. आणि ते आम्ही बघतोय दहीहंडी. आता बघू शकतात, 1 तर 2 3 4 5 6 लागलेत. जय जवानची हंडी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 थराची आहे गाईस. होणार होणार होणार. ए झाली 10 तर चौपल 100. अरे रिव्ह्यू दाखवतात आता ते लोकांनी 10 थर लावली की नाही त्याची. 9 पण राहिली उभी, 10वी आहे. स्लो मोशन मध्ये शो करतात. ए राहिली राहिली राहिली, दिली सलामी दिली. भारी भारी. गाईज आता मी रेडी तर झालो आहे, बट आता आपल्याला अजून काही बाकी काम आहेत. आता मी कामं आवरतच होतो. आता मामा आणि मला जायचं इथे बाहेर बाजारात. आपल्याला चिवडा घ्यायचा आहे, कचोरी घ्यायची आणि पाणीचे 2 केस घेतो. तर आपण ते घेऊन येऊ. आपण चिवडा वगैरे घेतलाय, केस पण घेतलाय. त्याच्यात आपण सगळं सामान घेतलंय. चिवडा वगैरे घेतलाय, कचोरी वगैरे आणि पाण्याची बॉटल मामाने ओढलं केली आहे. फायनली पूजा स्टार्ट झाली आहे. तर तुम्ही आज सिनेमॅटिक एन्जॉय करा. स्वाती मावशी पण आली. हाय. कशाला काढतो ते आवी? परत काढलं त्यांनी नाही. कसं लावायचं? असं लावायचं. हा असंच होतं. असं का करतो? काय झालं? कशाला हे करतो? सगळं कडचं काढतोय. 2दा काढलं त्यांनी. ठीक आहे. गाय साक्षी पण आली आता सोबत. तर साक्षी इथे बाजूलाच राहते ना, तर मावशीने तिला इन्व्हाइट केलेलं पूजेसाठी. आणि आमच्या दोघांचं कॉम्बिनेशन बघा कसं झालं. बाय द वे, माझं रेड आणि येल्लो, हल्दी कुंकुम सेम. हॅलो. आवी कोण आहे? आता आम्ही पाया पडतोय. पहिला साक्षी, नंतर मी. सर्वेश आता पाया पडतोय. गाईज प्रसाद वाटायला दोघं जण बसलोय. एक जण तीर्थ दे ना, एक जण प्रसाद. मला तर येतं, ह्याला काहीच नाही. स्पेशली हिला मी त्यासाठीच बोललो. आला मोठा येत, मला येतं तरी रे. तुझं काय, ह्याच्याकडनं प्रसादच नाही पडत चमचा. कशाला बोललो? काय कामाच्या माणसाला बोललो. तर काय फायदा तुझा? गाईज लहान मुलांना सांभाळता येत नाही ना. गाईज तुम्हाला एक सांगतो, आता श्रावण चालू आहे ना, म्हणून साक्षी इतकी बारीक झाली ना. फॉर रिअल. ही कुर्ती दिली ना आधी एका रीलमध्ये बघा, त्यात ती कशी दिसते आणि आता ह्या व्हिडिओमध्ये ती वेगळीच दिसते. इतकी लूज झाली. एवढा इंच कमी झाली कुर्ती. एवढ्या
हे बघा हे बघ एवढी बारीक झाली हे बघा आणि इथून पण म्हणजे असं काय हे बघ. बोलते दोन्ही साईडने हे बघ. एक साइड घेऊन हे बघ एवढी आहे. बापरे ही मला प्रॉपर टाईट बसायची. ते पण फक्त 1 महिन्याचा गॅप झाला ना तो एवढी बारीक झाली. हा आपण व्हिडिओ कधी शूट केला बरोबर जुलैच्या जुलै last 20 week ला. जुलैला केलेला. हा म्हणजे तेच. एवढी बारीक झाली एवढा एका मंथ मध्ये खात काय जा माहिती? बाबा. अहो खाते मी. अहो खाते बा. जेवायला बघा आज चण्याची भाजी पापड पुरी आणि डाल राईस. गाईज आवीची नवीन फ्रेंड बघा. माझी हरकत आहे बघा तिला बघून बघा कसं झोपलंय. साक्षी नुसते असते तो तिचं ऐकतोय आता कुठं शांत आहे तुझ्यासोबत. तुझं सांगेल ते ऐकतोय. तिच्या मागे 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 मागे. अवी काय आलं येतच नाही ती तुझी फ्रेंड नाही. काय बोलते मम्मी बसू. ए माझं नाव साक्षी आहे. अच्छा लॅपटॉप आहे तुझा. अय्या मावशीकडून आता निघालोय. साक्षी आता सोडायला येते मला आणि आपण आता जाणार डायरेक्ट चिंतामणीच्या आगमनासाठी आणि पैरलच्या महाराजा उमरखाडी जे आपल्याला भेटत आहेत तिथे जाऊ आपण. एकतर ऑलरेडी मी लेट आहे. संध्याकाळच्या 10 वाजता आहेत 5 आणि आता मी इथून निघतोय तर आपण भेटूया डायरेक्ट तिथे आगमनाला. गाईस तर आता आपण आलो आहे नरे पार्कच्या इथे कारण की आपण चिंतामणी नंतर उमरखाडीला जाऊ नाही शकलो बिकॉज हे लोक पण सगळे बाहेर होते. शिरकर गेल्या त्यांनी तिथे जाऊन शूट केलं तर माझ्यासोबत कोण होतच नाही अवेलेबल आणि गर्दी पण खूप होती ना तिथे. आता शिरकर पण इथे आल्या परेलच्या राजाला. आम्ही पण तिथे आता उभे तर आता जाऊया आणि तुम्हाला दाखवतो बाप्पाचा लूक. गाईज आता बाप्पा आतमध्ये येणार आहे आणि इथे काहीतरी फायर वर्कच्या लोकांनी सेटअप केलं आहे तर आता हे बघायला काहीतरी वेगळी मजा येणार आहे. तर तुम्हाला आता मी ही क्लिप शो करतो ती एन्जॉय करा. हा ब्लॉग आता एंड करतो. मी घरी आलो आणि पूर्णपैकी भिजलो. फायरवर्कची व्हिडिओ घेताना इतका जोरात पाऊस आला बट मी ते कॅमेरा स्टेबल ठेवला तसंच. तर तुम्ही या गोष्टीवरती जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज जाऊन लाईक करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.